जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचं आज बिगुल वाजणार आहे। दुपारी 4 वाजता राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडणार आहे। 50% आत आरक्षण मर्यादा असलेल्या 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांमध्ये निवडणूक लागेल। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती 2 टप्प्यात होण्याची शक्यता आहे। दरम्यान दुसरीकडे महापालिका निवडणुकांच्या प्रचारासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी रोड शोवर भर दिलाय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात मनसे उमेदवारांच्या गाठी भेटी घेतात आणि तिथे देखील त्यांचा रोड शो पार पडणार आहे। आपण हे दोन दृश्य पाहतोय। एक महत्त्वाची बातमी आजची, महापालिकेच्या निवडणुकांनंतर जिल्हा परिषद निवडणुकांची आज घोषणा होणार आहे। दुपारी 4 वाजता राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होईल आणि आज पत्रकार परिषदेमध्ये आपल्याला तारखा कळतील। तर दुसरीकडे आज प्रचाराच्या तोफा थंडावतायत, त्यामुळे अर्थातच सगळे महत्त्वाचे आणि मोठे नेते रस्त्यावरती रोड शो करण्यासाठी उतरलेले आहेत। नागपुरातली ही दृश्य, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बाईक रॅली, ते स्वतः बुलेट चालवत या रॅलीमध्ये उतरले। तर पुण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे पोहोचलेले आहेत। मनसे उमेदवारांच्या प्रचारार्थ पुण्यात त्यांचा देखील रोड शो पार पडणार आहे। तसंच ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील। या दोन्ही बातम्यांसंदर्भात अधिकची माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। संदीप, अगदी कस्तुरी संध्याकाळी 4 वाजता सह्याद्री अतिथीगृहामध्ये निवडणूक आयोगाची ही पत्रकार परिषद होणार आहे आणि 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा आज होऊ शकते आणि त्यामध्ये तारखा ज्या आहेत त्या देखील जाहीर केल्या जाणार आहेत। छत्रपती संभाजीनगर, लातूर, परभणी, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची घोषणा जी आहे ती आज होऊ शकते आणि त्या जिल्ह्यातल्या पंचायत समित्या जवळपास ज्या 125 आहेत त्यांच्या निवडणुकांची घोषणा होणार आहे। आपल्याला माहिती आहे की आरक्षणाचं उल्लंघन झालेल्या ठिकाणी या निवडणुका होणार नाहीत। सुप्रीम कोर्टानं 15 फेब्रुवारीपर्यंतची मुदत दिली आहे, त्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या या निवडणुका 2 टप्प्यात होण्याची शक्यता आहे। पहिल्या टप्प्यात मी सांगितलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहेत, त्यामुळे ग्रामीण भागामध्ये आता प्रचाराचा धुरळा पाहायला मिळणार आहे। महापालिकेचा प्रचार आज संध्याकाळी संपतोय। 15 आणि 16ला मतदान आणि मतमोजणी होणार आहे आणि नंतर जिल्हा परिषद निवडणुकांची जी रणधुमाळी आहे ती पाहायला मिळणार आहे। हे सगळं प्रकरण कोर्टात गेल्यानंतर कोर्टानं 15 फेब्रुवारीपर्यंतची मुदत दिली होती, त्यामुळे इतर जिल्हा परिषदांच्या निवडणुका नेमक्या कधी जाहीर होतात याकडे आता सगळ्या राजकीय पक्षांचं लक्ष असणार आहे। मात्र महत्त्वाचं हेच आहे की आरक्षणाचं उल्लंघन झालेल्या ठिकाणी निवडणुकांच्या तारखा नंतर जाहीर केल्या जातील। मात्र आता जिथं आरक्षणाची काहीही अडचण नाही, जिथं उल्लंघन झालेलं नाही, तिथल्या या निवडणुका असणार आहेत। त्यामुळे यापूर्वी जे आरक्षण जाहीर झालेलं होतं 12 जिल्हा परिषदांमध्ये आणि 125 पंचायत समित्यांमध्ये, त्या ठरल्याप्रमाणेच त्या आरक्षणाप्रमाणेच या निवडणुका ज्या आहेत त्या पार पडणार आहेत आणि संध्याकाळी दुपारी ज्यावेळेला 4 वाजता पत्रकार परिषद होईल त्यानंतर तात्काळ जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या त्या भागामध्ये आचारसंहिता जी आहे ती देखील लागू होणार आहे। त्यामुळे विकास कामं जी आहेत ती यापूर्वीच विकास कामांचे उद्घाटन राजकीय नेत्यांकडून पक्षांकडून करण्यात आलेली होती। मात्र महत्त्वाचं हेच आहे की 2 टप्प्यांमध्ये होत असल्यामुळे आता तारखा कुठल्या असणार आहेत याकडे लक्ष असणार आहे। कदाचित जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये मतदानाची प्रक्रिया जी आहे ती घेतली जाऊ शकते असं देखील आपल्याला समजतंय। नक्कीच धन्यवाद संदीप, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।